आपण बघू शकतो या ठिकाणी ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। मंत्रालयाबाहेर सोयाबीनला 6000 हमी भाव मिळाला पाहिजे त्या दरम्यानची दृश्य आपण बघतोय। यासाठी तुम्ही काही मुख्यमंत्र्यांना किंवा कुणाला दिलंय आतापर्यंत निवेदन देऊन खूप कटाळो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी प्रदेश कार्याध्यक्ष, किसान आघाडीचा शरदचंद्र पवार साहेबांचा। शेतकऱ्यांची काय अवस्था काय वाटतं? अहो हालच करायला लागलाय सरकार। यांना काय घेणं देणं आहे का नाही सरकारचं? खर्च निघणं झालं साधा। आतापर्यंत हजारो निवेदन देतात शेतकरी प्रत्येक ठिकाणी। किती असतंय सहन करायचं? 6000 आता सरकारनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, 6000 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे। तुम्ही कापसाच्या संदर्भात कापसाला हमी भाव 10000 मिळण्याची आम्ही मागणी केलेली आहे वारंवार। येत्या 4 दिवसात निर्णय त्वरित कृषी मंत्र्याने घ्यावा। पाशाबाई पटेलनं तात्काळ राजीनामा द्यावा। कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष 10 वर्षापूर्वी मागणी केली 6000 हमी भावाची। पाशाबाई पटेलांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। तर आपण बघतोय सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी आता शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। मंत्रालयाबाहेर थेट या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। 6000 रुपयांप्रमाणे भाव मिळावा, शेतकऱ्यांचा अंत सरकारने बघू नये असं देखील यावेळेस या शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर आपण बघतोय सोयाबीनला हमीभाव देण्याची मागणी यावेळेस शेतकऱ्यांकडून केली जाते पाहायला मिळते। मंत्रालयाच्या समोर येऊन त्यांनी सोयाबीन खरं तर फेकलेली आहे। सोयाबीनला हमी भाव मिळावा यासाठी खरं तर हे आंदोलन या तरुणाने केल्याचं पाहायला मिळते। तरुणाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र सध्या राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची एकूणच जी अवस्था आहे त्या अवस्थेनंतर शेतकऱ्यांना हमी भाव जो आहे तो दिला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून सध्या शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण बघितलं तर राज्यामध्ये तशा पद्धतीने अनेक ठिकाणी आपण पाहत आहोत की दुष्काळाची परिस्थिती आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांकडे सरकारचं लक्ष नाही आहे अशा पद्धतीची शेतकऱ्यांची भूमिका झालेली आहे। आणि त्याच्याचमुळे आपण बघतो की मंत्रालयाच्या या गेटवरती खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये या युवकांनी इथे येऊन खरं तर सोयाबीन टाकल्याचं पाहायला मिळते। तशा पद्धतीने सोयाबीनला जो भाव मिळतो आहे तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही आहे आणि त्याचाच एक निषेध म्हणून सध्या जो शेतकरी आहे तो या ठिकाणी येऊन त्यांनी इथे आंदोलन केलं आणि मंत्रालयाच्या समोर आपल्याला ही सगळी सोयाबीन खरं तर पडल्याचं पाहायला मिळते। सध्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। मात्र सरकारने आपण पाहतो की सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रुपयाचा खरं तर हमी भाव द्यावा आणि यासाठी म्हणून खरं तर हा तरुण या ठिकाणी आज आंदोलन करत होता। सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहितसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। तर आपण पाहू शकतोय मंत्रालयाबाहेर शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीन देखील मंत्रालयाबाहेर फेकलं असल्याचं बघायला मिळत आहे।